हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आहे दिवाळी. तुम्हाला हॅपी दिवाळी सगळ्यांना. आणि गाईज, मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवते. मी ब्लॉग कधी बनवले नाही आहेत आणि मी म्हणजे बनवले ब्लॉग पण मी कधी पोस्ट नाही केले. तर आज आपण पोस्ट करूया ब्लॉग. तर चला गाईज, पुढे काय काय होते बघूया. तुम्ही एंडपर्यंत खाली फटाके फोडायला सगळे जाणार आहेत. जरा थांबले आता आम्ही फोडणार आहे एकदम मोठावाला. तर गाईज, मी माझा टी शर्ट दुसरा घातला कारण की आता उटणा लावायचा आहे. उटणा लावून मग आंघोळ करायची. मग आता बघूया काय. माझी आंघोळ आता झालेली आहे आणि उटणा लावल्याच्या नंतर मी आंघोळ केली. आणि आता ते कराटे असतं ना, ते पायाखाली फोडायचं असतं. तर आता मी माझा हेअर वॉश केला आहे. तर हेअर वगैरे सुकवते आणि मग ते पायाखाली फोडूयात आपण. चला गाईज, आता मेकअप करून घेऊया. मी आता टेरेसवर आले आणि इथं खूप जास्ती ऊन आहे. माझा मेकअप पण नीट नाही दिसत आहे. थोडे रील्स वगैरे काढते, फोटोज वगैरे शूट करते आणि मग नंतर खाली जाते. तर गाईज, मी आणि माझा भाऊ आलो आहे जरा कपडे फिटिंग करायला. टेलरवालीकडे आलो आहे तर ती आम्हाला कपडे फिटिंग करून देते. तर आमचे कपडे गाईज, माझे कपडे फिटिंग झाले आणि माझ्या आणि माझ्या भावाचे कपडे होते फिटिंग करायला. आमच्या दोघांचे पण कपडे फिट झाले आणि आता आम्ही परत घरी चाललो. जाम बेकार भूक लागले गाईज. तर आता जेवू, झोपू, उठू, मग आंघोळ वगैरे करू. तर गाईज, आता जेवण वगैरे झालं आमचं. आता मला जाम झोप आले तर जराशी झोपते आणि मग मी तुम्हाला भेटते. One eternity later. तर गाईज, मी आता झोपेतनं उठले आणि मला अजून पण खूप जोराची झोप आली गाईज. जाम झोप येते पण काय करू. आता 5 वाजले तर उठायचं आहे आणि रांगोळी पण काढायचे. तर हे फ्लावर्स आहेत काही, तर त्याला आपल्याला हे वेगळं करायचं आहे आणि हे वेगळं करायचं आहे. तर त्याची रांगोळी काढायची. तर चला बघूया. तर गाईज, आता आम्ही इथं रांगोळी काढतोय. म्हणजे पप्पा काढतात ते रांगोळी आणि त्यांनी कॅमेरा ठेवतो. ॲक्च्युली गाईज, मला रांगोळीच काढायला जमली नाही तर मी पप्पाला बोलवलं आणि पप्पाने थोडीशी मला मदत केली. गाईज, ॲक्च्युली सगळं पप्पानेच केलं. मी जस्ट तिथं बसलेली. तर गाईज, आमची रांगोळी आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आली. तुम्हाला दाखवते. तर गाईज, माझी रांगोळी काढून झाले. आता फक्त तयारी करायची आहे मला आणि मग पूजा करायची. पूजा केल्याच्या नंतर लगेच खाली जायचं आहे फटाके फोडायला आणि खूप जास्ती मजा येणार आहे गाईज. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा, कसा वाटेल मला कमेंटमध्ये सांगा. तर गाईज, मी आता रेडी झालेली आहे. माझा पूर्ण लुक झालेला आहे आणि आता आम्ही पूजा करतो. पूजा केल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटते आणि गाईज खाली जायचं आहे. पूजा केल्याच्या नंतर खूप मजा येणार आहे खाली गेल्यावर. तर मी तुम्हाला पूजा केल्याच्या नंतर भेटते. थांबलेच नाही, जरा थांबले गाईज. ब्लॉगच्या चक्करमध्ये हे लोक माझ्यासाठी थांबलेच नाही.
कारण खूप जास्ती उशीर होत होता, टाईम निघून चाललेला. म्हणून यांनी पूजा करून घेतली. मग आता पटापटा पाया पडते आणि मग तुम्हाला भेटते. गाईज आम्ही इथे थोडेसे फोटोशूट केले आणि माझा भाऊ मित्रांसोबत भटकत बसलेला, म्हणून तो काय व्हिडिओमध्ये आलाच नाही माझ्या. गाईज पूजा आता झाली आमची. आता मी जरा चालले काकींच्या घरी, तिथं पाया वगैरे पडते आणि मग गाईज खाली जाणार फटाके फोडायला. जाम मजा येणार, तर तुम्ही शेवटपर्यंत थांबा. ह्याच्या घरी आले गाईज मी आता. चला गाईज आता चाललोय खाली फटाके फोडायला. सगळे जाणार आहेत आणि हा पण आलाय आमच्या घरी. हा पण आमच्यासोबत फटाके फोडणार आहे. तर चला जाऊया. हॅपी दिवाळी गाईज तुम्हाला परत एकदा. आणि आम्ही अशी फटाक्याची सुरुवात केली. लगेच पार्टी अगं लागला. आता यांचे फोटोशूट करायचे आहेत सगळ्यांचे. त्याला गडबड 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 करतात. ही बघा गाईज हे माझ्या मैत्रिणी आल्यात. मी पण आले. या आताच हे गाईज आता आम्ही फोडणार आहे. एकदम मोठावाला तो ना तो वाला फोडणार आहे. गाईज इथं आम्ही सगळे खूप जास्त एक्सायटेड होतो, कारण की आम्ही एवढा महागाचा फटाका आणलेला. पण गाईज इथं आमचा झाला पचका. गाईज आता माझे फटाके वगैरे सगळे फोडून झाले आणि खूप मजा आली खाली गाईज. तर गाईज माझे फटाके वगैरे सगळे फोडून झालेत आणि आता मी चालले घरी. तर घरी जाऊन तुम्हाला मी भेटते. तर गाईज मी आता आली घरी, फ्रेश वगैरे झाली, कपडे पण चेंज केले आणि जेवणसुद्धा घेतलं. जाम भूक लागलेली मला. तर आता ब्लॉग इथेच एंड करते मी. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आणि माझा फर्स्ट ब्लॉग होता हा. जर काही चुक्या झाल्या असतील तर समजून घ्या. बाय गाईज. तर गाईज आता आमचे फटाके वगैरे फोडून झाले. आता मी चालले घरी. तर गाईज आम्ही आता वरतून पाया पडून आलो आणि आता चाललोय खाली फटाके फोडायला. जाम मजा येणार आहे गाईज. आणि हा आमच्या घरी आलाय. हॅपी दिवाळी. तर गाईज मी आणि माझा भाऊ चाललो जरा कपडे फिटिंग करायला. अरे थांब आता थांब.